दरम्यान या सगळ्या प्रकारावर सुप्रिया सुळेंनी सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे। सत्ताधाऱ्यांना पैसा आणि सत्तेचा माज आलाय। संजय गायकवाड यांच्या विरोधात तक्रार करायला पाहिजे असंही सुप्रिया सुळे म्हणालेत। शिवाय संजय गायकवाड यांना राज्य सरकारनं बॉक्सिंगचा ब्रँड अँबॅसेडर केलं पाहिजे अशी टीका सचिन अहिर यांनी केली आहे। कर्मचाऱ्याला मारहाण करणं चुकीचं असल्याचंही सचिन अहिर यावेळी म्हणाले। माझं म्हणणं आहे, अन्न कसंही कोणी दिलं असेल तर कंप्लेंट बुक आहे ना। प्रॉब्लेम काय झालाय महाराष्ट्रात, पैसे आणि सत्याची एवढी मस्ती झाली आहे ना या लोकांना। मला असं वाटतं की त्या आमदाराच्या विरोधात पोलीस स्टेशनला कंप्लेंट केली पाहिजे। हा देश कुणाच्या सत्तेच्या मनमर्जीने चालणार नाही, हा संविधानाने चालतो। आणि जर असे आमदारच मारामाऱ्या करायला लागले तर लोकप्रतिनिधींकडून काय अपेक्षा सामान्य माणूस ठेवणार हो? हे अतिशय चुकीचं आहे। आणि महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांनी अशा त्यांच्या विचाराच्या आमदारांवर स्ट्रॉंग ऍक्शन घेतली पाहिजे। आता संजयजींचा एक नवीन कलात्मक गुण पण देखील आपल्याला लक्षात आलेला आहे। त्यांना राज्य सरकारने बॉक्सिंगचा ब्रँड अँबॅसेडर बनवून नवीन ड्रेस कोड सकट रिंगमध्ये पाठवावं। नक्कीच आपल्याला पारितोषिक मिळाल्याशिवाय राहणार नाही। ही गोष्ट जरी देखील त्यांची मी म्हटल्याप्रमाणे रास्ता ते हाऊस चालू होतं, हाऊसमध्ये बोलू शकले असते। आणि इकडेच नाही, नागपूरमध्ये पण ज्यावेळी अशा घटना घडल्या लोकांनी तक्रार केली आणि त्याच्यासाठी आर समिती आहे। आर समितीमध्ये त्यांचे असलेले लोकप्रतिनिधी असतील किंवा तेही बोलले असते तर देखील त्याची दखल घेतली गेली असती। त्यांचा बाण फुटतो, हा नेहमी फुटतो। एक सरकारच्या आणि सरकारच्या आमदारांना अशी मस्ती आलेली आहे, त्याचा माज आलेला आहे, त्याचा असर आपल्याला पाहायला मिळते आहे। आणि सत्ता ही आम्हाला बेईमानीने मिळाली आहे, लोकांमुळे नाही, हे याच्यातून सिद्ध होते आहे, ज्या वारंवार आम्ही बोलतो आहे। आणि कायदा हातात घ्यायचा अधिकार कोणालाच दिला गेलेला नाही। कायदा सगळ्यांसाठी समान असतो। अगर जेवणामध्ये काही चुकीचं असेल तर त्याच्यावर कारवाई करायचे अधिकार आमदाराला काय सगळ्या सर्वसामान्याला आम्ही महाराष्ट्रात तसा कायदा तयार करून ठेवलेला आहे। त्यामुळे कायदा हातात घेण्याचं काही कारणच नव्हतं। पण ज्या पद्धतीनं हे जे कृत्य झालेलं आहे ते निषेधार्थ। आमदारांना सन्मान करणारा व्यवस्थित आहे, तिथल्या राहणाऱ्यांचा ते सन्मान करतात, त्यांच्याशी व्यवस्थित बोलतात असंही नाही। पण तरी त्यांच्यावरती आमदारांनी हात उचलणं हे काही योग्य नाही। आमदारांनी असं वागू नये असं मला वाटतं। आणि मारहाण करणं हे तर म्हणजे कायद्याच्या कुठल्याच कक्षेत बसत नाही। आणि ते जे आमदार आहेत ते परमपूज्य, प्रार्थनीय, स्मरणीय आहे। आणि त्यांचे एक प्रत्येक वक्तव्य, त्यांच्या वागण्यातलं म्हणजे त्यांच्याबद्दल न बोललेलं बरं, पण जे काय झालं ते योग्य नाही। त्याच्याने आमदार आमचीच लाज जाते, अजून काय।